गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 13 समास 5 कहाणी निरूपण. या समासातही समर्थांनी पुन्हा सृष्टी उत्पत्तीची कहाणी रूपात सांगितली आहे. म्हणून आपण या कहाणी निरूपणाचा विचार करून पुढच्याही समासाचा विचार म्हणजे 5 आणि 6 या दोन्ही समास आज पाहणार आहोत. या विश्वाचा कारभार अत्यंत नियमितपणे सुरू असतो आणि आपल्या अंतर्यामी घडणाऱ्या घटनांचेही गूढ माणसाला नेहमीच वाटत आले आहे. ते गूढ उकलण्यासाठी संत सत्पुरुष आधी मानवी जीवनाचे रहस्य उकलून नंतर विश्वाच्या व्यवस्थेचा अर्थ लावतात. आधी स्वतःचे म्हणजे मानवी जीवनाचे व नंतर जगाचे कोडे उलगडतात. मानवाचा देह म्हणजे पिंड आणि विश्वाचा कारभार म्हणजे ब्रह्मांडाच्या रचनेत सूक्ष्माची सत्ता असते याचा प्रत्यक्ष अनुभव असतो. माणसाचा देह आणि संबंध दृश्य विश्व आत्म्यातूनच निर्माण होते, आत्म्याच्याच आधाराने टिकते आणि अखेर ते आत्म्यातच विलीन होते. ही सर्व प्रक्रिया समजून सांगण्यास संत मानवी जीवनाचा उपयोग करतात. मानवी जीवनात वैवाहिक जीवनाला शास्त्राची संमती असते. वैवाहिक जीवनातील पती-पत्नीचा संबंध मोठा मधुर व रसमय असतो. त्यामध्ये नवनिर्मिती असते. ही संकल्पना गृहीत धरून विश्व कसे निर्माण होते हे एका रूपकाद्वारे या समासात सांगितले आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन कालक्रमणे लागुण कथा रंभिली. श्रीराम श्रोता पुसे वक्तयासी कहाणी सांगाजी बरवीसी. वक्ता म्हणे श्रोतयासी सावध ऐके. श्रीराम की कोणी दोघेजण संन्यस्त वृत्तीने देशाटन करीत असता वेळ जाण्यासाठी त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. त्यातील श्रोता वक्त्याला म्हणाला की ही एक चांगली गोष्ट सांगा आणि वक्ता श्रोत्याला म्हणाला की ही गोष्ट तुम्ही ऐका. एके स्त्री पुरुष होती उभयंता मध्ये बहुप्रीती. एक रूपेची वर्तती भिन्न नाही. श्रीराम की कोणे एकेकाळी स्त्री आणि पुरुष म्हणजे प्रकृती आणि पुरुष ही जोडी होती. त्यांची परस्परांवर अत्यंत प्रीती होती. ते जराही एकमेकांपासून वेगळेपणाने न राहता अद्वैत भावाने राहत असत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जया परी. जसे शरीराला सोडून छाया कधीच नसते त्याप्रमाणे माया हीच ब्रह्म व ब्रह्म म्हणजे माया असणारे स्त्री पुरुष जोडीने राहतात.
ऐसा काही एक काळ लोटला, तयास एक पुत्र झाला. कार्यकर्ता आणि भला सर्वाविषयी श्रीराम. पुढे त्यासही झाला कुंवर, तो पित्याहून आतुर. काही तदर्थ चतुर, व्यापकपणे श्रीराम. तेने व्याप उदंड केला, बहुत कन्या पुत्र व्याला. उदंड लोक संचिला, नाना प्रकारे श्रीराम. त्याचा पुत्र ज्येष्ठ, तो अज्ञान आणि रागीट. अथवा चुकता नीट, संहार करी श्रीराम. की काही काळ गेल्यानंतर त्या स्त्री आणि पुरुष जोडीने त्यांना एक सत्वगुणी पुत्र झाला, तो म्हणजे विष्णू. तो संपूर्ण सृष्टीची म्हणजे स्थिती सांभाळतो. त्याच्याजवळ ज्ञान आहे, म्हणजे त्याच्याजवळ जाणीव आहे. पुढे त्या मुलाला मुलगा झाला, म्हणजे नातू. तो बापाहूनही अत्यंत क्रियाशील, पण व्यापकपणाच्या बाबतीत बापाच्या अर्ध्यानेच होता. तो म्हणजे रजप्रधान ब्रह्मदेव. त्याच्या ठिकाणी उत्पत्ती म्हणजे सतत काहीतरी निर्माण करण्याचे कर्म तो करत असतो. हा ब्रह्मदेव जाणीव नेणीव मिश्रित आहे. त्याने या संपूर्ण सृष्टीचा प्रचंड व्याप मांडला आणि त्यात अगणित कन्या व पुत्र झाले. त्या सगळ्यांनी प्रपंच मांडला, म्हणजे 14 भुवने निर्माण झाले. त्या ब्रह्मदेवाचा मोठा मुलगा म्हणजे पंटू तमोगुणी व अज्ञानी असून अतिशय संतापी. कोणाचा अपराध असो की नसो, कोणालाही तो ठार करतो. तो संपूर्ण सृष्टीचा संहार करतो. तो शंकर म्हणजे रुद्र होय. म्हणजे इथे दोघेजण स्त्री आणि पुरुष. त्यांचा पुत्र विष्णूचा पुत्र म्हणजे ब्रह्मदेव म्हणजे नातू, आणि पंटू म्हणजे रुद्र, असं रूपक समर्थांनी मांडले आहे. पिता उगाच बैसला, लेके बहुत व्यापकेला. सर्वज्ञ जाणता भला, ज्येष्ठ पुत्र श्रीराम. की पिता म्हणजे विष्णू शांत बसला, ब्रह्मदेवाने मात्र मोठा व्याप मांडला. हा विष्णूचा मुलगा सर्वज्ञ होता. नातू त्याचे अर्ध जाणे, पंटू तो काहीच नेणे. चुकता संवारणे, महाक्रोधी श्रीराम. लेक सकळांचे पालन करी, नातू मेळवी वरीच्या वरी. पंटू चुकल्या संहार करी, अकस्मात श्रीराम. की विष्णूच्या ज्ञानाचे निम्मे ज्ञान ब्रह्मदेवाचे, तर शंकर मात्र पूर्ण अज्ञानी असून जराही बिघाड झाला की ती सर्वांना तो मारतो, ठार करतो. विष्णू सर्वांचा सांभाळ करतो. ब्रह्मदेव सतत काहीतरी निर्माण करून त्यात भर घालतो, पण पंतू मात्र जरा चुकले की लगेचच ठार मारतो. नेमस्तपणे वंश वाढला, विस्तार उदंडची झाला. ऐसा बहुत काळ गेला, आनंद रूप श्रीराम. की अशा या पद्धतीने वंश वाढून उदंड विस्तार होता होता फार मोठा कालावधी आनंदात निघून गेला. विस्तार वाढला गणवेना, वडिलास कोणीच मानिना. परस्परे किंतमना, बहुत पडिला श्रीराम. उदंड घर कलोहो लागला, तेने कित्येक संहार झाला. विपट पडिले थोर थोराला, बेबंद झाले श्रीराम. की पुढे अगणित विस्तार वाढल्यावर मूळ आईवडिलांचे सर्वांना विस्मरण होऊन परस्परात अत्यंत अविश्वास निर्माण झाला. हे तर आपल्याला नेहमीच प्रापंचिकाला हा असा अनुभव येत असतो. नंतर घरात सतत भांडणे लागून त्यात बरीच जीवितहानी झाली. मोठ्यामध्ये वैर निर्माण होऊन बेबंदशाही माजली. नेणेपणी भरी भरले, मग ते अवघेच संहारले. जैसे यादव निमाले, उन्मत्तपणे श्रीराम. की अशा अविद्येच्या प्रभावामुळे प्रपंचासक्तीला भर पडल्याने सगळीकडे संहार सुरू झाला. म्हणजे आपापसात अंधाधुंदीचा कारभार सुरू झाला.
म्हणजे सगळे लोक अविद्येच्या प्रभावात सापडल्यामुळे प्रपंच सक्तीच्या भरीस पडले व त्यामुळे अंधाधुंद कारभार सगळीकडे दिसू लागला. असा अंधाधुंदी सगळीकडे माजले याचे उदाहरण म्हणजे आपल्याला माहिती आहे की यादव कुळाचा नाश झाला तेव्हा यादव कुळामध्ये अशीच भांडणं सगळीकडे सुरू होती आणि अंधाधुंद अस्ताव्यस्त असा सगळ्यांचा कारभार सुरू होता. मग त्याचा परिणाम असा झाला की यादव कुळाचा शेवटी नाश झाला, कारण ते यादव कुळातले लोक अत्यंत उन्मत्तपणे वागत होते, म्हणून त्यांच्या कुळाचा नाश झाला. बाप लेक नातू पंटू सकळांचा झाला निपातू, कन्या पुत्र हे तू मातृ अनुमात्र नाही श्रीराम. ऐसी कहाणी जो विवरला तो तो जन्मापासून सुटला, श्रोता वक्ता धन्य झाला प्रचितीनी श्रीराम. की असा बाप मुलगा नातू पंटू इत्यादी सगळ्यांचा नाश झाला. हा मुलगा ही मुलगी हा श्रेष्ठ असा कुठलाच विचार तिथे आला नाही आहे. संपूर्ण सृष्टीचा तिथे नाश झाला असं ते सांगतात आहे. की अशी ही कहाणी त्याने दर्शविलेल्या संकेतासह आपण समजावून घेईल तो श्रोता व वक्ता ही कहाणी पटून सावध होईल. म्हणजे यावरून लक्षात घ्यायचं आहे की सगळं दृश्यसृष्टी जी दिसती आहे ती मिथ्या आहे हे साधकाने लक्षात घ्यायचे आहे आणि मिथ्या सृष्टीचा नाश होणार, तिथे काहीच शिल्लक राहणार नाही. म्हणून या कहाणीतून हा बोध घ्यायचा आणि त्यातनं सावध होऊन स्वतः मुक्त व्हायचं आहे. ऐसी कहाणी अपूर्व जेते उदंड वेळ होत जाते, इतके बोलो न गोसावी ते निवांत झाले श्रीराम. की ही अशी आश्चर्यकारक कथा अनंत वेळा होत राहते. एवढे बोलून दोघे संन्यस्त वृत्तीने फिरणारे गप्प बसले. आमची कहाणी सरो तुमचे अंतरी भरो, ऐसे बोलणे विवरो कोणी तरी श्रीराम. चुकत वाकत आठवले इतुके संकळीत बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती श्रीराम. समर्थ म्हणतात की त्यांनी सांगितलेली कहाणी मी तुम्हाला सांगितली. की सुरुवातच त्यांनी केली होती की दोन संन्यस्त वृत्तीने फिरणारे लोक बाहेर फिरत होते यांनीच त्यांनी कथेला सुरुवात केली होती. तर तशी कहाणी त्यांनी जशी मला सांगितली तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. ती तुम्ही त्यातील रहस्यासह चांगली समजून घेऊन तुमच्यातील कोणी ती इतरांना सांगावी. कारण जेवढा कथाभाग आठवला तेवढा कसा तरी मी सांगितला, त्यात काही राहून गेले असेल तर श्रोत्यांनी ते सुधारून घ्यावे व मला क्षमा करावी असे समर्थ म्हणतात. ऐसी कहाणी निरंतर विवेके ऐकती जे नर, दास म्हणे जगदोद्वार तेची करीती श्रीराम. त्या जगदोद्वाराचे लक्षण केले पाहिजे विवरण, सार निवडणे निरूपण यास बोलिजे श्रीराम. निरूपणी प्रत्यय विवरावे, नाना तत्व कोडे उकलावे, समजता व्हावे निसंदेह श्रीराम. की या कहाणीचे जो सतत विवेकाने मनन चिंतन करतो त्याच्या हातून जगताचा उद्धार होतो आणि जगताच्या उद्धाराचे पहिले साधन म्हणजे अशा प्रकारच्या सांकेतिक रचनांचे व अध्यात्मशास्त्राचे विवरण समाजामध्ये करणे हे होय. म्हणून जे सार आहे ते निवडून घेऊन त्याचे निरूपण करायला हवे. म्हणूनच जे सार आहे त्यालाच इथं निरूपण म्हटलं आहे समर्थांनी. म्हणून संपूर्णपणे पटेल असे तर्कसंगत व सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन त्याचं विवरण करावे, तत्वाचं रहस्य समजून सांगावे व तसेच सांगता सांगता स्वतःही संशयरहित व्हावे व इतरांनाही संशयातून बाहेर काढावे. विवरो न पाहता अष्टदेह पुढे सहजची निसंदेह, अखंड निरूपणे राहे समाधान श्रीराम.
तत्वांचा गलबला जेथे, निवांत कैसे असेल तेथे. या कारणे गुल्ली परते, कुणी एके असावे श्रीराम. की पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 देह यांचा सूक्ष्मपणे विचार करून त्याचा प्रकाशक असणारे आत्मतत्व समजून घेऊन 8 देह कसे माईक आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या मिथ्यत्वाचा निश्चय करावा. सतत हा विषय सांगत व ऐकत राहिले की मनातील सर्व शंका दूर होतात व समाधान टिकून राहते. हा या माईक तत्वांचा खेळ कसा सुरू असतो, त्या खेळामध्ये रममाण असणाऱ्यांचा मिथ्यत्वाचा विचार टिकून राहत नाही. मग तिथे शांती कशी मिळेल. म्हणून साधकाने मिथ्यत्वाचा हा सर्व खेळ व त्यामुळे होणारा गोंधळ व उपद्व्याप लक्षात घेऊन त्यापासून अलिप्त राहावे व निवांतपणे आत्मचिंतन करावे. हे सांगून समर्थांनी शेवटच्या ओवीत सांगितले की ऐसा सूक्ष्म संवाद केलाची करावा विशद. पुढिले समासी लघुबोध, सावध ऐका श्रीराम. की असे हे अतिसूक्ष्म तत्वज्ञान पुन्हा पुन्हा सांगावे व ऐकावे. आणि म्हणून पुढच्या समासामध्ये समर्थ आपल्याला पुन्हा लघुबोध सांगणार आहेत. आता तो आपण लक्ष देऊन ऐकावा. दशक 13वा 6वा लघुबोध. हा समास समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनुग्रह प्रसंगी सांगितला होता, अशी काही सांप्रदायिक मंडळींची श्रद्धा आहे. या समासाला लघुबोध नाव दिले. लघु म्हणजे लहान. यात अगदी लघु रूपात म्हणजे अगदी थोडक्यात सूक्ष्म पंचमहाभूते स्थूल रूपे, स्थूल व सूक्ष्म पंचभूते कसे नष्ट होतात व आत्मा अत्यंत सूक्ष्म असून तो कळण्यास कठीण असून तो श्रीगुरूंकडून समजावून घ्यावा हे सांगितले आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. जे बोलिजे ती पंचतत्वे त्यांची अभ्यासाया नावे. तदुपरी स्वानुभवे रूपे जाणावी श्रीराम. यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण, ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे श्रीराम. पंचभूतांचा विचार, नाव रूप सारासार, तोची बोलिला निर्धार, सावध ऐका श्रीराम. पृथ्वी आप तेज वायो आकाश, नावे बोलिली सावकाश. आता रूपाचा विश्वास, श्रवणे धरावा श्रीराम. पृथ्वी म्हणजे ते धरणी, आप म्हणजे ते पाणी, तेज म्हणजे अग्नी तरणी, सतेजाधिक श्रीराम. वायो म्हणजे तो वारा, आकाश म्हणजे पैस सारा. आता शाश्वत ते विचारा, आपले मनी श्रीराम. समर्थ इथे सांगतात आहे की ज्यांना पंचमहाभूते म्हणतात त्यांची नावे लक्षात ठेवून त्यांची लक्षणे पारखून घ्यावीत. त्यात शाश्वत काय आणि अशाश्वत काय अशा तत्वांचा निवाडा करून शाश्वतपणाचा कस लावून करावा. शाश्वतपणाचा विचार कस लावून करावा. आता यापुढे पंचमहाभूतांचा विचार सांगितला असून या पंचमहाभूतांची नावे रूपे व त्यांच्यातील सार व असार यांचा निवाडा केला असून तो सावधपणे ऐका. पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी त्यांची नावे असून त्यांच्या लक्षणांवर म्हणजे रूपावर श्रवणाने श्रद्धा ठेवावी. की पृथ्वी म्हणजे जमीन किंवा माती, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे सूर्यादी तेजस्वी पदार्थामधील अग्नी, तर वायू म्हणजे वारा व आकाश म्हणजे संपूर्ण पोकळी होय. यातील शाश्वत काय असेल याचा स्वतःशीच विचार करावा. एक शीत चाच पावे, म्हणजे वर्म पडे ठावे, तैसे थोड्या अनुभवे, बहुत जाणावे श्रीराम. पृथ्वी रचते आणि खचते, हे तो प्रत्ययास येते, नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये श्रीराम.
म्हणून रचते ते खचते, आपतेही आटोन जाते, तेजही प्रगटोन विजते, वारेही राहे श्रीराम. अवकाश नाम मात्र आहे, तेही विचारिता न राहे, एवं पंचभूती राहे, हे तो घडे ना श्रीराम. ऐसा पाचा भूतांचा विस्तार, नाशिवंत हा निर्धार, शाश्वत आत्मा निराकार, सत्य जाणावा श्रीराम. समर्थांनी इथं 7व्या ओळीमध्ये की दृष्टांत छोटासा दिला आहे की आपण गृहिणी आहोत, तर आपण गृहिणी जेव्हा भात शिजायला ठेवतो तेव्हा त्या भातामधलं एखादं शीत दाबून पाहतो की भात शिजला आहे की नाही, आणि म्हणजे आपण त्या भाताची परीक्षा करतो. अर्थात आपण आता कुकरमध्येच भात लावतो ही गोष्ट वेगळी आहे, पण समर्थ इथं सांगतात आहे की भाताचं एका शीतावरून तो भात पूर्ण शिजला की नाही असे आपण पाहतो. त्याप्रमाणे थोड्याचा अभ्यास करून सर्वांचे ज्ञान करून घ्यावे असे समर्थ सांगतात. आपण अनेक वेळा पाहिलं की पृथ्वी निर्माण होते व ती नष्ट होते हे सर्वांनाच ठाऊक आहे. कारण पृथ्वीमध्ये सतत जुने पडून नवीन निर्मिती ही सुरूच असते. त्याचा आपल्याला अनुभवही येतो. म्हणून जे जे काही निर्माण होते ते नष्ट होते. पाणीसुद्धा आटून जाते, अग्नी पेटून विझून जातो, वाहणारा वारा पडतो. आकाशाला ते आहे म्हणावयाचे इतकेच, विचार केला की त्याचेही अस्तित्व नाहीच. म्हणून एकूण पंचमहाभूते सत्यत्वाने कधीच नसतात. असा हा पंचमहाभूतांचा पसारा नाशिवंत आहे असा निश्चय करावा. मग सत्य काय हो? पंचमहाभूतांचा आणि सृष्टी ही नाशवंत आहे, तर फक्त निर्विकार आत्मा सत्य व शाश्वत आहे असा निर्णय करावा. तो आत्मा कोणाच कळेना, ज्ञाने विन आकळेना, म्हणून या संतजना विचारावे श्रीराम. की असा हा निर्विकार आत्मा सत्य आणि शाश्वत असतानाही त्या आत्म्याचं अस्तित्व कोणालाच कळत नाही. कारण आत्मा निर्विकार असणारा आत्मा डोळ्यांना दिसत नाही, म्हणून तो नाहीच असं अज्ञानी लोकांना वाटते. परंतु अपरोक्ष ज्ञानाने त्याचा अनुभव येतो. त्यासाठी मात्र श्री गुरूंना शरण जाऊन अत्यंत नम्रतापूर्वक त्यांना नमस्कार करून, त्यांची सेवा करून, त्यांच्या जवळ बसून आत्म्याविषयीची माहिती घ्यावी, ते आत्म्याविषयी सगळं जाणून घ्यावे, त्यासंबंधी श्री गुरूंना विचारावे. म्हणजे संतांच्या सहवासातच हे ज्ञान आपल्याला मिळू शकते. विचारिता सज्जनांसी, ते म्हणती की अविनाशी, जन्म मृत्यू आत्मयासी, बोलोच नये श्रीराम. की असं जेव्हा श्रीगुरूंना विचारल्या जाते तेव्हा श्रीगुरू आपल्याला सांगतात की हा आत्मा अविनाशी आहे, आणि हा अविनाशी असल्यामुळे जन्म व मरणाची भाषा या आत्म्याच्या बाबतीत संभवतच नाही. निराकारी भासे आकार, आणि आकारी भासे निराकार, निराकार आणि आकार विवेके ओळखावा श्रीराम. की असा हा आत्मा निराकार आहे, म्हणजे निराकार ब्रह्मवस्तूवर अचानक नामरूपात्मक सृष्टी भासू लागली, म्हणजे आकाराला आली. या अध्यस्त असणाऱ्या नामरूपात्मक सृष्टी ही भासमान झाली. त्याचे अधिष्ठान निराकार ब्रह्म आहे. अधिष्ठानाशिवाय अध्यस्त असू शकत नाही. म्हणून निराकार व आकाराचा संबंध विवेकाने ओळखून घ्यावा. निराकार जाणावा नित्य, आकार जाणावा अनित्य, यास बोलिजे नित्यानित्य विचारणा श्रीराम. सारी भासे असार, आणि असारी भासे सार, सारासार विचार शोधोनी पहावा श्रीराम. पंचभूती कथे माईक, परंतु भासे अनेक, आणि आत्मा एक व्यापून असे श्रीराम.
म्हणून निराकार निराकार नित्य असून साकार अनित्य असते आणि जे नित्य आहे त्याच्याच विचारात राहायचे आहे आणि अनित्याचा त्याग करायचा आणि जे नित्य आहे ते निवडून घेणे आणि अनित्य त्यागायचं या विचारालाच नित्य विचार म्हणतात. तर साररूप ब्रह्मावर असार सृष्टी भासते व असार सृष्टीत सारब्रह्म असंगात्वाने व्यापून भासते त्याला सारासार विचार म्हणतात. त्यांनी हे समजून घ्यावे. कारण माईक पंचभौतिक सृष्टी ही संपूर्ण भेदाने भरलेली दिसते, पण त्या सर्वांमध्ये एकमेव भेदशून्य आत्मा व्यापून आहे याचे सतत भान असावे. चहूभूतामध्ये गगन तैसी गगनी असे सगन नेहटून पाता अभिन्न गगनाणी वस्तू श्रीराम. उपाधी योगेची आकाश उपाधी नसता निराभास निराभास ते अविनाश तैसे गगन श्रीराम. आता सो हे विवंचना परंतु जे पाहता नासेना ते गीतेची अनुमाना विवेके आणावे श्रीराम. की चार भूतात म्हणजे पृथ्वी आग तेज वायू व आकाश वायू यात आकाश व्यापून असते, तसे ब्रह्म आकाशात घनताट व्यापून असते. शास्त्रशुद्ध विचार केला तर आकाश व ब्रह्मात फारसा फरक नाही. आकाश हे सृष्टीचा भाग आहे, त्यामुळे दृश्य सृष्टीला उपाधी असल्या कारणाने आकाशाला अस्तित्व आहे. पण दृश्य सृष्टीच्या उपाधीचा निराश केला तर निराभास रूप तथाकथित आकाशच उरते. ब्रह्मही निराभास असल्याने दोन्ही सारखीच. शिवाय आकाशाला शब्द हा गुण आहे असं शास्त्र सांगते व शब्दाचे अस्तित्व सृष्टी सापेक्ष आहे. मग सृष्टी अध्यस्त आहे म्हणजे ती कल्पित आहे. कल्पित उपाधी बाजूला केली की फक्त निराभास आकाश उरते. ब्रह्मही निराभास असल्याने आकाश आणि ब्रह्म दोन्ही सारखीच आहे असं म्हटले जाते. साधकाने शास्त्रदृष्टीने पाहिल्यावर जे अविनाशी तत्व उरते तेच विवेकाच्या बळावर बुद्धीत ठसवावे. परमात्मा तो निराकार जाणीजे हा विचार सार आणि आपण कोण विचार पाहिला पाहिजे श्रीराम. खूप महत्त्वाची ओवी आहे की इथे समर्थ आपल्याला सांगतात की असा हा परमात्मा निराकार आहे हे समजून घेणे, तसा सतत विचार करणे हेच ब्रह्मविचाराचे सार किंवा तात्पर्य आहे. हे लक्षात घेऊनच मी कोण याचा शोध घ्यावा. अज्ञानामुळे मनुष्य त्याचे मूळ स्वरूप आत्मा असतानाही तो स्वतःला देह समजतो व देहाशी तादात्म्य पावतो व मी देह, मी सुखी, मी दुःखी, मी श्रीमंत, मी दरिद्री, मी यशस्वी, मी अपयशी, मी करता, मी भोगता असे स्वतःला समजतो. यातील कोणताच मी खरा नाही. ज्या देहाला सत्य समजून तो मी करतो तो देह अष्टधा प्रकृतीचा असून अष्टधा प्रकृती विकारी असून ती नाशवंत म्हणजे मिथ्या आहे. या देहाचे सर्व व्यवहार त्या आत्म्याच्या सत्तेने होतात. तो आत्मा म्हणजे खरा मी आहे. या देहातील कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी हे अंतःकरणाचे घटक म्हणजे मी नाही, तर या सर्वांचे कार्य चालवणारी जी चेतन शक्ती ती शक्ती म्हणजे खरा मी, म्हणजे आत्मा चैतन्य ब्रह्म होय. तेच माझे खरे स्वरूप आहे. या खऱ्या मीचा शोध साधकाने घ्यावा. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा आपण भेटायला जातो, तेव्हा गेलेल्या व्यक्तीचे शरीर तिथे निपचित पडलेले असते. म्हणून ज्याला मी माझे शरीर म्हणते ते माझे शरीर होऊ शकत नाही. त्या शरीरात जो प्राण असतो तो खरा मी आहे. या शरीराला देहाची उपाधी आहे. शरीरातून प्राण निघून गेला की मनुष्याला मृत्यू येतो, परंतु खरा जो मी आहे तो कधीही येत नाही म्हणून जातही नाही. देहाच्या सर्व घटकांचा
हे मी नाही, हे मी नाही असा विचार करीत एक एक तत्वांचा निराश करत गेले असता देहाची उपाधी बाजूला गेली की जे शिल्लक उरते ते ब्रह्म म्हणजे मी आहे. म्हणून समर्थ आपल्याला 22व्या ओवीत सांगतात, देहाचा अंत येतो वायो जातो तत्वता, हे लटके म्हणाल तरी आता श्वासोश्वास धरावा श्रीराम. श्वास कोंडता देह पडे, देह पडता म्हणती म्हणे, म्हण्यास कर्तृत्व न घडे कदा काळी श्रीराम. देहा वेगळा वायो न करी, वायो वेगळा देह न करी, विचार पाता काहीच न करी एक वेगळे एक श्रीराम. की देहाचा अंत होतो, मग अंत होतो त्यावेळेस काय क्रिया घडते, तर देहाला मरण पावताच देहातील वायू शरीरातून निघून जातो. वायू म्हणजे प्राण. याविषयी समर्थ इथे म्हणतात की कोणाला जर शंका येत असेल तर त्याने आत्ताच्या क्षणालाच स्वतःचे नाक व तोंड दाबून पहा, कसा जीव गुदमरतो. यावरून लक्षात येते की प्राण नसेल तर शरीर काम कार्य करू शकत नाही. शरीराचा जिवंतपणा प्राणावर अवलंबून आहे. शरीर मरते तेव्हा प्राण आधीच गेलेला असतो. मग श्वास बंद पडताच देह मरतो. मेलेल्या देहाला म्हणे म्हणतात. मग त्याच्याकडून कधीही व कोणतीही क्रिया घडत नाही. एकदा शरीरातील प्राण निघून गेला की ती शरीर हालू शकत नाही, बोलू शकत नाही, कुठलीच क्रिया करू शकत नाही. म्हणून केवळ पण असे जरी असले तरी समर्थांनी इथं फार छान ओवी दिली आहे की देहा वेगळा वायो न करे, वायो वेगळा देह न करी, विचार पाता काहीच न करी एक वेगळे एक श्रीराम. की देहामधून प्राण निघून गेल्यावर देह काहीच करू शकत नाही. हे जरी खरं असलं तरी सुद्धा केवळ वायूला सुद्धा देहापासून काही करता येत नाही आणि केवळ देह सुद्धा वायूशिवाय काहीही करू शकत नाही. कारण ते दोघंही एकमेकांशिवाय क्रियाशून्य असतात. उगेच पाहता मनुष्य दिसे, विचार घेता काहीच नसे, अभेद भक्तीचे लक्षण ऐसे ओळखावे श्रीराम. या अज्ञानाच्या दृष्टीने जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पाहिले जाते तेव्हा हा माणूस म्हणून पाहिले जाते. पण ज्ञानदृष्टीने त्या व्यक्तीकडे पाहिले म्हणजे पाच भौतिक शरीराच्या मनुष्यातील देहातील तत्वांचा विचारांनी निराश केला असता तेथे काहीच नसते अशी दृष्टी असणे यालाच अभेद दृष्टी म्हणतात. अभेद दृष्टीने मीचा शोध घेता घेता देह व जगताचा निराश होऊन शेष ब्रह्मस्थिती उरते. त्याला भक्तीच्या भाषेत विभक्त नव्हे तो भक्त असं समर्थ म्हणतात. अशी भगवंत व भक्त यांची भेदशून्य भक्ती उरते. हेच अभेद भक्तीचे लक्षण आहे ते ओळखावे. करता आपण ऐसे म्हणावे, तरी आपले इच्छे सारखे व्हावे, इच्छे सारखे न होता मानावे, अवघेच वाव श्रीराम. की 25व्या ओळीमध्ये समर्थांनी अभेद भक्ती सांगितली आणि आता एकदम विषय बदलल्यासारखा झाला आहे. कारण समर्थ म्हणतात आहे इथे की करता आपण ऐसे म्हणावे, की कर्तेपणावर समर्थ आपल्याला इथे बोलतात आहे. या ओवीचा विचार करताना 21व्या ओवीचा संदर्भ लक्षात घ्यावा. त्यात समर्थांनी सांगितले होते की मी कोण याचा शोध घ्यावा. मी कोण याचा विचार केला तेव्हा मी देह, मी सुखी, मी दुःखी, मी करता, मी भोगता असा कोणीच नाही. तर तो खरा मी आत्मा आहे हे आपण पाहिले होते. पण असे असले तरीही मी केले, मी होते म्हणून झाले, माझ्यामुळे झाले असं करणारा हा जो मी आहे तो अहंकार आहे. मी स्वतःला करता समजतो व सगळे मीच करतो असे समजून स्वतःवर दुःख ओढवून घेतो. खरं म्हणजे मी म्हणणारा अहंकार असणारा देह आत्म्याच्या सत्तेशिवाय काहीच करू शकत नाही व आत्माही त्या देहाशिवाय काही करू शकत नाही. तर देह व आत्मा यांच्या संयोगाने
कार्य घडत असते. कारण देह अचेतन व जड असल्यामुळे तो स्वतः काहीच करू शकत नाही, म्हणून देह करता नाही. आत्मा अकर्ता आहे, शिवाय नुसता आत्माही देहाच्या आधाराशिवाय काही करू शकत नाही, म्हणून आत्माही करता नाही. आणि ईश्वर करविता आहे, म्हणजे आत्म्याच्या सत्तेने ईश्वर या देहात राहून जीवाच्या माध्यमातून सर्व कार्य करत असतो, म्हणून करता करविता ईश्वर आहे. आपण आपल्या शरीरातील फक्त प्राण या घटकाचा विचार करतो म्हटलं तरी प्राण असणे किंवा नसणे आपल्या हातात नसून प्राण चालवण्याचे कर्तृत्व ईश्वराचे आहे हे सहज लक्षात येते. येत नसेल तर तसे लक्षात घ्यावे. कारण मला माझे प्राण कितीही प्रिय असले, मला मृत्यूची कितीही भीती वाटत असली आणि मी अमर असावे असं वाटत असले तरी जो जन्माला येतो तो मृत्यूच्या तावडीत सापडणार यात शंकाच नाही. कारण प्रत्येक जीवाला मृत्यू येतो याचे कर्तृत्व प्राणाचे आहे हे सिद्ध होते. प्राण निघून गेले की मृत्यू येतो. आता आपण वर 22व्या ओवीत पाहिले होते की नाक आणि तोंड जर बंद केलं तर जीव कासावीस होतो. म्हणून मी करता आहे असा अभिमान धरू नये. मी जर करता असेन तर मी मला पाहिजे तितके वर्ष जगू शकली पाहिजे, पण तसे होत नाही. म्हणून मी करता म्हणणे बाष्कळपणाचे आहे. मी साधा श्वासही त्या ईश्वराच्या साह्याशिवाय घेऊ शकत नाही. माझा श्वासोश्वास, माझ्या पापण्यांची हालचाल या सगळ्या क्रिया त्या ईश्वराच्या साह्याने घडतात. हा ईश्वर जोपर्यंत देहात आहे तोपर्यंत त्याच्या चैतन्याच्या साह्याने सर्व कार्य सुरळीत चालू असते. ते चैतन्य एकदा शरीरातून निघून गेले की त्या शरीराला आपण शव म्हणतो. तर शरीरात जेव्हा चैतन्य असते त्याला शिव म्हणतो. शिव म्हणजेच जीव करता आहे. समर्थ दासबोधात म्हणतात की मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होशी, राम करता म्हणता पावशी यश कीर्ती प्रताप श्रीराम. म्हणून साधकाने लक्षात ठेवायचे की जीव करता आहे, ईश्वर करविता आहे आणि आत्मा अकर्ता आहे. म्हणून करत्या जीवाने करवित्या ईश्वराची उपासना करावी, त्याच्या आज्ञा पाळाव्या. त्याच्या आज्ञा पाळल्यावर मी अकर्ता आत्मा आहे असा अनुभव घ्यावा. म्हणून करता नव्हे की आपण, ते ते भोगता कैसा कोण, हे विचारांचे लक्षण अविचारे न घडे श्रीराम. म्हणून मी करता असणे कधीही शक्य नाही. मग मी करताही असू शकत नाही तर मी भोगताही असू शकत नाही. कारण जो करता असतो तोच भोगता असतो हे विचाराने कळते. अविचाराने हे कळणे कधीच शक्य नाही. अविचार आणि विचार जैसा प्रकाश अंधकार, विकार आणि निर्विकार एक नव्हे की श्रीराम. जेथे नाही विवंचना ते काहीच चालेना, खरे तेचे अनुमाना कदा नये श्रीराम. की इथे प्रकाश म्हणजे विचार आणि अंधकार म्हणजे अविचार आहे. तर जसं विकार व निर्विकार दोन्हीही अत्यंत भिन्न असतात, तसेच विचार व अविचारही भिन्न असतात. मग जेथे शास्त्रानुसार विचार नसतो तेथे काही शाश्वत हिताचे घडू शकत नाही, साधू शकत नाही. म्हणून सत्यरूप ब्रह्माचा जिथं विचार नाही तिथे कधीच निश्चय होत नाही. प्रत्ययास बोलिजे न्याये, अप्रत्यय तो अन्याये, जातांत्यास परीक्षा काये, नाना रत्नांची श्रीराम. म्हणून ज्ञाता धन्य धन्य, जो निर्गुणेसी अनन्य, आत्मनिवेदने मान्य परमपुरुष श्रीराम. म्हणून जे अनुभवाचे असते म्हणजे ज्याचा प्रत्यय आलेला असतो तेच योग्य असून केवळ अनुमानाने किंवा शाब्दिक असते ते अयोग्य असते. जन्मताच जसं अंध असणाऱ्याला
रत्नाची परीक्षा होऊ शकत नाही, त्याप्रमाणे ज्याच्याजवळ ज्ञानच नाही आहे की तो ज्ञान आंधळा आहे, त्याला ब्रह्मानुभव येत नाही. म्हणून ज्याला ज्ञानचक्षु असतात तोच कृतार्थ व धन्य होतो. तोच जीवाचे ब्रह्मात निवेदन करून निर्गुण ब्रह्माशी ऐक्य साधलेला उत्तम पुरुष होतो. असेच उत्तम पुरुष आपणही होण्याचा प्रयत्न करूयात. जय जय रघुवीर समर्थ.